आपण गेल्या तासाला 7वा श्लोक आणि त्यानंतरच्या ओव्या पाहिलेल्या होत्या आणि श्लोकही पाहिला होता, कारण त्या श्लोकामध्ये काही महत्त्वाचे आणि फार चांगले शब्द आहेत की ज्याच्यातून योगयुक्त म्हणजे काही कल्पना स्पष्ट होते की योग कशाला म्हणायचं, योगयुक्त कोण असतो हे त्या सगळ्या शब्दांमधनं स्पष्ट होतं की जितेंद्रिय जो आहे, इंद्रियावरती ज्याचं नियंत्रण आहे असा तो विशुद्धात्मा होतो, कारण त्याच्या सर्व प्रकारच्या विकारांवरती त्याचं नियंत्रण निर्माण होतं. आणि त्याच्याही आधी एक शब्द आहे विजितात्मा, म्हणजे तो म्हणजे सर्व नियंत्रण असाच त्याचाही अर्थ आहे. सर्व प्रकारचं नियंत्रण त्याच्या इंद्रियांवर, मनावर, बुद्धीवर सर्व नियंत्रण निर्माण होतं आणि म्हणून तो विशुद्धात्मा होतो. असे महत्त्वाचे शब्द आहेत. आणि त्याच्यानंतर पुढच्या ओळीमध्ये सर्वभूतात्मा म्हटलेलं आहे. तोही एक अतिशय महत्त्वाचा शब्द आहे की सर्व भूतांमध्ये आपल्याला पाहणं किती कठीण आहे. पहा की तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो, ही शब्दामध्ये सांगणं फार सोपं आहे, पण प्रत्यक्षामध्ये वागणं किती कठीण आहे. प्रत्येकाने विचार करावा की त्याला जे वाटतंय ते आपण समजावून घेणं. मी त्या जागी असतं तर काय, मला काय वाटलं असतं, अशा प्रकारे ते समजावून घेणं हे कदाचित त्या क्षणाला शक्य नसतं आपल्याला, की त्या क्षणाला आपण काहीतरी वेगळं वागतो, पण नंतर तरी उपरती झाली पाहिजे की नाही बाबा आपलं कुठेतरी चुकलं. ही जरी जाणीव झाली, आपल्या चुकांची जाणीव झाली तरच आपण सुधारू शकतो. तर त्यामुळे आपल्या सामान्य माणसांना हे कठीण आहे, पण तरीसुद्धा त्यातून प्रयत्नांनी, अभ्यासाने, अनेक ठिकाणी हे शब्द गीतेमध्ये येतात की अभ्यास हा शब्द इतक्या ठिकाणी आलेला आहे. आणि अभ्यास ह्याचा अर्थच हा की जोपर्यंत ते आपल्या आतमध्ये जात नाही, आपण ते अवगत करत नाही, तोपर्यंत प्रयत्न करतच राहणं. मध्ये अपयश आलं, आपल्या चुका झाल्या तरीसुद्धा आपण प्रयत्न करत राहणं हाच अभ्यास असतो. हेच तप असतं. तपाची सुद्धा मी एकदा व्याख्या अशीच सांगितली होती की तप त्यालाच म्हणतात की अपयश आलं, कितीही कष्ट सहन करावे लागले तरी प्रयत्न करत राहणं ते तप असतं. तर असं हे तपाचा उल्लेख, अभ्यासाचा उल्लेख, प्रयत्नांचा उल्लेख अनेक ठिकाणी गीतेमध्ये आलेला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. तर हा भूतात्मा असा जो असतो सर्वांमध्ये, म्हणजे आत्मस्वरूप ज्याला खरं कळलेलं आहे की मी आत्मा, तोच आत्मा त्या दुसऱ्याही प्राणीमात्रामध्ये आहे हे ज्याला कळलेलं आहे तो भूतात्मा होतो. आणि आपण जे नेहमी म्हणतो की परमार्थ वगैरे, हे परमार्थ वगैरे फार म्हणजे शब्द वापरणं फार सोपं आहे हो, की आम्ही आता परमार्थाला लागलो असं म्हणणं फार सोपं आहे. पण परमार्थ म्हणजे खरं म्हणजे इतक्या साध्या गोष्टींपासूनच परमार्थाला सुरुवात होते. परमार्थ याचा अर्थ सगळं सोडून द्यायचं आणि मग काहीतरी फक्त ईश्वराचं ध्यान करायचं असं नाही आहे. ध्यान हा शब्दच मुळे असा आहे ना की आपण 6व्या अध्यायामध्ये पाहू की ध्यान हे जे आहे, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. खूप लोक म्हणतात की आम्ही इतका वेळ मेडिटेशन करतो, आम्ही इतका वेळ ध्यान करतो. ध्यान हा शब्दच कसा आहे माहिती आहे का? आपण ज्या वेळेला अष्टांग योग पाहणार आहोत पुढच्या अध्यायामध्ये, त्यावेळेला लक्षात येईल की ध्यान ही अवस्था कधी निर्माण होते, त्याच्या मागे 6 आधी गोष्टी आहेत. यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, मग ध्यान आणि ध्यानानंतर समाधी. शेवटची अवस्था की तुम्ही समाधीप्रत जाता. आणि समाधी म्हणजे सुद्धा त्या ईश्वराशी पूर्ण एक होणं. म्हणजे
इतकं आपल्याला हे सगळं साधलं पाहिजे यमनियमापासून, त्यावेळेला आपण ध्यान, आपल्याला 2 मिनटं स्वस्थ बसवत नाही तर आपण ध्यान करतो इतका वेळ वगैरे म्हणणं फार सोपं आहे, पण ध्यान ह्या अवस्थेला पोचायला इतक्या ह्याच्यातून जावं लागतं. तर अशा प्रकारे एकूण म्हणजे मला सांगायचं की परमार्थ जे आपण म्हणतो तो परमार्थ हा इथूनच सुरू होतो, की ज्या वेळेला साधी गोष्ट आहे की दुसरा माणूस माझ्याशी असा वागतो हे मला आवडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेच वर्तन आपण दुसऱ्याशी न करणं, इथे परमार्थाची सुरुवात होते. किती साध्या गोष्टीपासून हेच सर्वभूत आत्मभूतात्मा आहे की नाही, मला नाही आवडत असं कोणी केलेलं, मग दुसऱ्याही माणसाला ते आवडत नाही हे आपल्याला कुठेतरी जाणवलं पाहिजे ना. हा परमार्थाची ही सुरुवात आहे. तर त्यामुळे आपण परमार्थाला लागावं, जरूर लागावं. आणि आपण सगळे खरं म्हणजे त्या मार्गात आहोत. आपण ज्ञानेश्वरी शिकतोय, आपण गीता समजावून घेतोय, आपण त्या मार्गामध्ये आहोत. पण हे सगळं आपल्याला आतमध्ये पोचलं पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. तो सर्वभूतात्मा होतो आणि अशा माणसाला योगयुक्त म्हटलेलं आहे. तो योगयुक्त, हे योग ह्याचा अर्थ इथे किती सुंदर स्पष्ट झालेला आहे. पहा की कोण योगयुक्त आहे, कोणाला योगी म्हणायचं, अशा माणसाला योगी म्हणायचं की ज्याला हे सगळं साधलेलं आहे. तर असा जो असतो, मग त्याला शेवटी त्या श्लोकामध्ये काय म्हटले, कुर्वन्नपि न लिप्यते, म्हणजे त्याला कुठल्याही मग कर्माचा लेप लागत नाही. त्यांनी कर्म, अर्जुनाला हे सांगितले, कारण अर्जुनाच्या मनामध्ये आहे ना की मी पाप करतोय, मी कुलक्षय करतोय, तर कुठल्याही कर्माचा लेप कधी लागत नाही. म्हणजे भगवंतानी असं, गीतेचं असा आपण अर्थ घेतो की भगवंतानी असं म्हटलेलं आहे की तुझ्या कर्म सगळी तू, त्याचं जे काही फळ आहे ते मला लागेल, तू त्याचा विचार करू नको. पण ते भगवंताला फळ लागतं, म्हणजे त्याच्या पापाचं फळ भगवंताला भोगायला लागतं, असा त्याचा इतका साधा अर्थ नाही आहे. हा अर्थ त्याच्यामध्ये की आपण इतकं कुठलीही कर्म आपल्याला कधी लागत नाही ह्याचा आपण विचार केला की ते भगवंताप्रत जातं, आपण ते भगवंतासाठीच केलेलं आहे असं आपण समजून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण हा 7वा श्लोक पाहिला. आता त्याच्यानंतर पुढे आपण जातो. आता 8वा श्लोक काही मी पाहत नाही आहे, ओव्या घेते. 8वा 9वा लागून आहे श्लोक, पण ते न घेता मी ओव्या घेते आणि त्या ओव्यांमध्ये बराच सुंदर अर्थ आलेला आहे. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. पहा, लक्षात घ्या, वाचतानाच अर्थ कसा स्पष्ट होतो. पहा की जे पार्था म्हणजे पार्था अशी जी माणसं, जे ह्याचा अर्थ अशी जी माणसं असतात की तया देही मी ऐसा आठवू नाही. म्हणजे ते देहात आहे, माणसंच आहे, अर्जुन माणूसच आहे, म्हणजे देहामध्ये असलेलाच आहे, पण मी ऐसा आठवू नाही. म्हणजे मी पण गेलंय, मी पण विसरलाय, असा जो माणूस असतो. मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व त्याचे काय उरे सांगे. आलं लक्षात? काय मग कर्तृत्व मीच नाही, मग मी केलं, हाच हे संपलंच ना. म्हणजे कर्तृत्व उरतच नाही. ऐसे तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. किती छान सांगितले पा की योगयुक्त जो असतो, आता ज्याची आपण लक्षणं पाहिली, तो योगयुक्त कसा असतो, तर तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण. त्याच्यामध्ये काय होतं की अमूर्त कोण, अमूर्त म्हणजे ईश्वर, ईश्वर परमात्मा. तो कुठे मूर्तिमंत आपल्याला कुठे ईश्वर दिसतोय. ज्या मूर्ती आपण पाहतो
त्या मूर्ती म्हणजे काही ईश्वर नाही आहे. तर अमूर्त म्हणजे परमात्मा. परमात्म्याचे जे गुण आहेत, अमूर्ताचे गुण, ते त्याच्यामध्ये तनु त्यागे विण. तनूचा त्याग केलेला नाही, तो शरीरातच आहे. तनूचा त्याग त्याने केलेला नाही. तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. कळलं ना? अगदी सरळ त्याचा अर्थ आहे. एरवी आणिकांची ये परी तोही एक शरीर अशेषही व्यापारी वर्ततू दिसे. म्हणजे एरवी जे बाकीचे लोक आणिकांची ये परी म्हणजे इतर जी माणसं असतात, इतर जी माणसं, आणिक म्हणजे इतर जी माणसं असतात, तसाच तोही एका शरीरात आहे. तोही एक शरीरी म्हणजे तोही एका शरीरात आहे. बाकीची माणसं जशी एका त्यांच्या शरीरात आहे, तसं तोही हा योगयुक्त माणूस, हा ज्ञानी माणूस सुद्धा एक शरीरी आहे. अशेषही व्यापारी वर्ततू दिसे. अशेष व्यापार म्हणजे सगळी कर्म. अशेष म्हणजे जशी आपण सामान्य माणसं किती कर्म करत असतो, संबंध दिवसात आपल्या सगळ्या आयुष्यात किती कर्म आपण करत असतो. तर अशेष व्यापार म्हणजे कर्म, व्यवहार. सगळे साधा सामान्य माणूस जो एक शरीरधारी असतो, तो जशी सगळी कर्म करतो, तशीच सगळी कर्म हा सुद्धा करतो. वर्ततू दिसे म्हणजे तो शरीरधारीच आहे, त्यामुळे बाकीच्यांसारखी तो सुद्धा सगळी कर्म करत असतो. अशेषही व्यापारी वर्ततू दिसे. आता ते आणखीन कसं स्पष्ट केलं आहे ज्ञानदेवानी, आणि गीतेच्या श्लोकामध्येही ते आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये असं आहे की एरवी तोही म्हणजे तो कसे सगळे व्यापार करतो हे सांगताना स्पष्टीकरण केलं आहे. तोही नेत्री पाहे. आता पहा, हे अगदी सोपं आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. लक्षात आलं? सगळं दिसतंय त्याला स्पर्श कळतोय, त्याला चव कळते, सगळं कळतंय, पण तो गुंतला नाही आहे त्याच्यामध्ये. तो गुंतला नाही त्याच्यामध्ये. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही अर्थी. म्हणजे तो सुद्धा काय करतो, योग्य त्यावेळेला तो बोलतो, त्याला स्पर्श कळतो आणि त्याला त्याच्या नाकाला वासही येतो. हा सुंदर वास आहे की घाण आहे हे की हा भेद ते त्याला कळत नाही असं नाही. सामान्य माणसासारखा तोही एक शरीरधारी आहे, त्यामुळे शरीराची ही सगळी इंद्रियांची कर्म आहेत, ती इंद्रिय करणारच. जीभ आपल्याला सांगणारच की हे कडू आहे, हे आंबट आहे, हे गोड आहे, हे जीभ आपल्याला सांगणारच. स्पर्श आपल्याला हा चांगला आहे का वाईट आहे, स्पर्श हे सगळं स्पर्श सांगणार, पण त्याच्यामध्ये तो गुंतलेला नसतो. चांगला आणि वाईट ह्या शब्दाचे चुकीचे अर्थ घेऊ नका. चांगला आणि वाईट ह्याचा अर्थ की काय, मृदू स्पर्श, कठोर स्पर्श, अशा अर्थाने मी म्हटलं. तर अशा प्रकारे सगळं हे सामान्य माणसासारखंच त्याचं असतं. आहाराते स्वीकारी, त्याजावे ते परिहरी. म्हणजे परिहरी म्हणजे सोडतो, जे त्याजावं, जे घेऊ नये ते तो सोडतो. निद्रेची या अवसरी निंदीजे सुखे. म्हणजे झोपेच्या वेळेला तो झोपतो सुद्धा. तो योगयुक्त आहे म्हणजे काय, त्यांनी झोपायचं नाही असं नाही. तो ज्ञानी आहे ह्याचा अर्थ शरीराच्या ज्या ज्या काही गरजा आहेत, या सामान्य गरजा आहेत, त्या सगळ्या गरजा तो पूर्ण करत असतो. आता मध्ये एक दोन ओव्या गाळून 46वी ओवी घेते. पार्था तयाचा ठाई. मधल्या गाळते एवढ्यासाठी की तेच पुन्हा सांगितलं. पार्था तयाचा ठाई आघवेची आथी पाही, परी तो करता नभे काही प्रतीती बळे. म्हणजे
सगळं इतरांसारखंच आहे, आघवेची आठी पायी, सगळं काही फरक नाही, परी तो करता नव्हे, प्रतीती बळे असं म्हटलंय. प्रतीती ह्याचा ह्या ठिकाणी अर्थ ज्ञान आहे. ज्ञान, त्याला ज्ञान झालेलं आहे, त्याला जाणवलं आहे, त्याला जाणीव निर्माण झालेली आहे की जी सामान्य माणसामध्ये नसते, अशी वेगळी जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्याला ज्ञान झालेलं आहे. आणि ते पुढे पहा कसं पुढच्या ओळीमध्ये हे ज्ञान हा जो त्याचा अर्थ सांगितला तो कसा स्पष्ट होतो पहा. पुढची ओळी अशी आहे 47वी. जय भ्रांती से जे सुतला ते स्वप्न सुखे भूतला मग ज्ञानोदयी चेईला म्हणून या. म्हणजे ह्या ओळीत असं म्हटलंय की सुरुवातीला तो कसा असतो, भ्रांती सेजे सुतला. सेज म्हणजे शय्या, भ्रांतीच्या शय्येवरती तो झोपलेला आहे. आपण सामान्य माणसं तशी असतो की आपल्या मनामध्ये सगळा गोंधळ आहे, आपल्याला अज्ञान आहे, आपल्याला कळत नाही आहे, योग्य जाणीव आपल्याला झालेली नाही आहे. तर त्याला म्हटलं आहे भ्रांती सेजे सुतला, म्हणजे त्या भ्रांतीच्या शय्येवरती सुखाने तो झोपलेला आहे. जई आणि तई म्हणजे तो, जो आणि तो. तर तई स्वप्न सुखे भूतला म्हणजे झोपलाय ना तो, मग सुखाची स्वप्न पाहतोय. भ्रांतीमुळे सामान्य माणसं आपण जशी सुखाची स्वप्न पाहतो ते आहे ते तिथे म्हटलेलं की स्वप्न सुखे भूतला मग ज्ञानोदयी चेईला. म्हणजे चेईला म्हणजे जागृत झाला, झोपलाय तो भ्रांतीमध्ये, त्याला ज्ञानाचा उदय झाला, तो जागृत झाला, ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये पडला. चेईला म्हणजे प्रकाशनं, जागृत होणं, हे सगळे अर्थ त्याच्यामध्ये. तर तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या, म्हणजे तो करता नव्हे असं त्याला ही जाणीव का निर्माण होते त्याचं स्पष्टीकरण ह्या ओवीमध्ये आहे की त्याला ज्ञान झालं आहे. पहिल्यांदा सगळा भ्रांतीमध्ये होता, त्या भ्रांतीतून तो आता जागृत झाला आहे, ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे आणि म्हणून त्याला आता कळतं आहे की मी करता नव्हे. आता पुढच्या अवधीत 49. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. अधिष्ठान संगती याचा अर्थ असा की देहाची संगती. अधिष्ठान, त्याचं अधिष्ठान काय आहे तर देह, त्या देहामध्ये तो आहे, देहाची संगती. तो देहधारी आहे असं खरं म्हणजे साधा त्याचा अर्थ, तो देहधारी आहे. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती म्हणजे देहामध्ये तो असल्यामुळे आपोआपच सगळी जी इंद्रिय वृत्ती असते, सगळी इंद्रिय काम करत असतात, त्यामुळे इंद्रिय वृत्ती जी असते ती इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. म्हणजे ती सगळी इंद्रिय काम करत असतात, आपली ज्ञानेंद्रियही काम करत असतात, आपली कर्मेंद्रियही काम करत असतात, हात पाय वगैरे वगैरे सगळं काम करत असतं. दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे की ह्या ठिकाणी ज्ञानदेव एक उदाहरण देऊन किंवा एक उपमा देऊन आपल्याला हे समजावून सांगतात की त्याला मी करता आहे असं का वाटत नाही किंवा कसं वाटत नाही की जे आपल्या सामान्य माणसाला वाटत असतं ते त्याच्या बाबतीत काय होतं. तर उदाहरण काय दिले, दीपाचेही प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे.
म्हणजे घरामध्ये एरवी अंधार आहे समजा, आपल्याला कळत नाही ही वस्तू कुठे आहे, काय करायचं आहे, आपण काही कामं करू शकत नाही. दिवा लावला की उजेडामध्ये आपण सगळी कामं करू शकतो, सगळी कामं करू शकतो. गृहीचे व्यापार जैसे, दिवा लावल्यानंतर आपल्या घरातली सगळी कामं आपण करू शकतो. तसा देही कर्मजात तैसे योगयुक्ता, म्हणजे तो देही आहे, त्यात तो शरीरधारी आहे, सगळी तो कामं करतोय, पण तो योगयुक्त झालेला आहे, त्याला ज्ञान झालेलं आहे. म्हणजे जसा दिवा लावला की सगळी कामं घरातली होतात, तसा ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून तो असा जो योगयुक्त आहे तो सगळी कर्म करतो, पण तरीसुद्धा स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही. आणि कर्तृत्व नसलं की फळाची अपेक्षाही, मी केलं ही ज्या वेळेला भावना असते त्यावेळेला मला त्याचं फळ मिळावं ही अपेक्षा आपोआपच निर्माण होते. त्याच्यामध्ये हे काहीच निर्माण होत नाही. तो योगयुक्त आहे, तो योगयुक्त आहे. आणि हे दीपाचं जे उदाहरण या ठिकाणी आहे ना, आपण संबंध ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दीपाचं उदाहरण, नंतर सूर्याचं उदाहरण हे असं दिलेलं आहे की जसा सूर्य असतो आकाशामध्ये, पण सूर्य म्हणतो का की मी सगळं करतो म्हणून. सूर्य उजाडला की आपल्याला सगळं करता येतं, म्हणजे करणारे आपण असतो, पण तो आपल्याला प्रकाश देतो. तसं इथे प्रकाश ज्ञानाचा आहे आणि करतोय तो. करण्याची क्रिया जरी माणसाने केली तरी सुद्धा कर्तृत्व स्वतःकडे तो घेत नाही. जसं आता इथे दीपाचं उदाहरण दिलं आहे, काही ठिकाणी सूर्याचं उदाहरण आहे. तसंच आणखी एक उदाहरण म्हणजे आपल्या जीवनातला आपण विचार केला तर ज्ञानेश्वरांनी हे उदाहरण दिलं नाही, कारण त्यांच्या काळामध्ये वीज नव्हती. आता इलेक्ट्रिसिटी आता आहे. आता इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे आपल्या घरातली किती गोष्टी होत असतात. दिवे लागत असतात, रेफ्रिजरेटर चालू असतो, कुठे एखादी शेगडी चालू असते, कुठे बॉयलर चालू असतो, गिझर चालू असतो, अनेक गोष्टी. म्हणजे एकच वीज, अनेक प्रकारची वीज. काही म्हणत नाही की तू इथे थंड रेफ्रिजरेटरमध्ये थंड होतं हे विजेने नाही ना ते सांगितलेलं, आपण ते यंत्र तसं बनवलंय म्हणून ते शीत होतं. आपण एखादी शेगडी तशी बनवली आहे म्हणून तिथे ती उष्णता निर्माण होते. वीज एकच आहे, तसा हा ईश्वर एकच आहे आणि तो नुसता ज्ञान देतोय. सूर्य जसा फक्त ज्ञान देतो तसं ते वीज सुद्धा फक्त पुरवठा करते इलेक्ट्रिसिटीचा. पुढे कर्म करायचं ते त्या यंत्रांकडून होतं. तसं आहे. म्हणजे आता वीज काय म्हणत नाही की मी करते, पण वीज नसली तर काय होईल, सगळं ठप्प होईल की नाही. म्हणजे ज्ञान पाहिजे, ज्ञानाचा प्रकाश पाहिजे, त्यावेळेला माणूस योगयुक्त होऊ शकतो. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधाना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. सगळी कर्म करतो पण कर्मबंध नाकळे, म्हणजे कर्मबंधा नाकळे म्हणजे त्याला कर्माचा बंध लागत नाही. म्हणजे कशाचं पुण्य पाप वगैरे जे आपण म्हणतो की ही कर्म केली म्हणून हे सुख मिळालं, हे दुःख मिळालं, तर त्याला तो कर्माचा बंध त्याला लागत नाही. सगळी कर्म करूनही त्याला कर्माचा बंध लागत नाही. कसं उदाहरण दिलं, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, म्हणजे जळामध्येच कमळाचं पान असतं. पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान हे जळामध्येच असतं, पण जळी त्या जळामध्ये असूनही एरवी बघा कुठली पानं जर जळामध्ये असली कुजतात, कमळाचं पान कुजत नाही.
कमळाचं पान कितीही जळामध्ये जरी बुडलेलं असलं ते कुजत नाही. आणि कमळाच्या पानावरती पाणी स्थिर राहत नाही. जरी थोडंसं पाणी एखाद्या कमळाच्या पानावर असलं तर आपण लांबून पाहिलं उजेडामध्ये मोत्यासारखं दिसतं. पहा, मोत्यासारखं चकाकतं. ते का चकाकतं? ह्याचं कारण असं आहे की ते पाणी खाली त्या पद्मपत्राला चिकटलेलं नसतं. ते जर चिकटलं तर तो प्रकाश तसा पडला तरी सुद्धा ते मोत्यासारखं दिसणार नाही. ते खाली चिकटलेलं नसतं म्हणून ते मोत्यासारखं पाणी दिसतं. तसंच आपण आपल्या कर्मांना जर आपल्या वासनांना, आपल्या अपेक्षांना आपण जर चिकटलेलो नसलो तर ते आपण करणारं कर्म हे कधी कर्मबंध निर्माण करणार नाही. आपण चिकटलेलं असतो. अगदी म्हणजे हे जे कमळाचं पानाचं जे उदाहरण देतात ना ते नेहमी लक्षात घ्यायचं की त्याच्यावर पाणी स्थिर होत नाही, कारण पाणी त्याला चिकटत नाही. आणि जर एखादा थेंब असेल तर तो मोत्यासारखा दिसतो. तसंच आपलं कर्मही मोत्यासारखं दिसेल, सत्कर्म ते दिसेल तर ते योगयुक्त कर्म होईल. पण आपण तसे नसतो, आपण चिकटलेलं असतो. तर हे आपलं जे चिकटलेलं असणं आहे हे आपण हळूहळू काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ही पद्मपत्राची जी हे जे उदाहरण आहे किंवा ही उपमा आहे ही अनेक ठिकाणी आपल्याला गीतेमध्ये दिसेल. आता पुन्हा पुन्हा ह्याचं विस्तार करणार नाही, लक्षात आपण प्रत्येकाने घ्यायचं. पुढे जाते. आता नाही या ठिकाणी एक म्हणजे सगळी कर्म करून सुद्धा आपण म्हणजे आपल्या सगळ्या परमार्थामध्ये व्यत्यय येतो ही जी एक कल्पना असते ना ते थोडंसं म्हणजे मला एकदम तो विचार मनात आला म्हणून मी सांगते की खूप वेळेला अशी कल्पना असते की नाही नाही आम्हाला आता परमार्थाला लागायचं आहे, आम्हाला अध्यात्म जाणायचं आहे, मग ह्या कर्मांमध्ये आम्हाला गुंतायचं नाही, अशी एक कल्पना असते. अर्थात वाहवत जाणारी कर्म करावी असं नाही, पण जी आवश्यक आहे ती कर्म आपण करायला पाहिजे. आता ती कर्म आणि परमार्थ ह्यांचं काही असं अगदी विरोधी त्यांचं संबंध आहे असं नाही. आता ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देते. मला एकदम आठवण झाली म्हणून मी सांगते. एक वाचलेलं उदाहरण देते की एकनाथ महाराज आपल्याला माहिती आहेत. एकनाथ, त्या एकनाथांचे गुरु होते जनार्दन महाराज. तर जनार्दन महाराज हे तसे सरकारी अधिकारी होते, म्हणजे सरकारी ह्याच्यामध्ये त्यांची नोकरी होती. आणि त्यामुळे म्हणजे कशाला काय शिक्षा द्यायची, कोणाला फटके मारायचे, कोणाच्या घरावर जप्ती आणायची, कोणाला काय दंडाची शिक्षा करायची, किती दंड करायचा, हे सगळी त्यांची कामं होती. आणि त्यामुळे ते सतत त्याच्यामध्ये व्यग्र असायचे, त्या कामांमध्ये इतके गुंतलेले असायचे. आणि ह्या सगळ्यामुळे थोडा स्वभावामध्ये एक कठोरपणा आलेला होता. म्हणजे एक मृदुता जी म्हणते ती त्यांच्या स्वभावामध्ये तशी दिसत नसे. तर असे हे एकनाथांचे गुरु, त्यांचं शिष्यत्व एकनाथांनी पत्करलेलं होतं. आणि ते म्हणजे एकनाथांना कुठून आतून ती जाणीव होती की हे फार म्हणजे अध्यात्मामध्ये फार उच्च, आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत उच्च स्थानाला पोचलेले आहेत ह्याची जाणीव एकनाथांना होती. आणि त्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं होतं. त्यांच्या घरीच ते असत एकनाथ, जेवत तिथेच राहत. तर ह्या जनार्दन स्वामी त्यांना शिकवत असत, त्यांना उपदेश करत असत, सगळं सांगत असत वगैरे. पण ते इतके अशा प्रकारचे कठोर होते की त्यांनी एकनाथांना सांगितलेलं होतं
की मी जे तुला ज्ञान देतो ते पूर्णतः तुझ्या मनामध्ये आत पोचलं पाहिजे आणि मी जे आचरण ज्या प्रकारचं करायला सांगतो ते तसंच झालं पाहिजे. तुझ्याकडून एकही चूक होता कामा नये. तू कायम सावध असला पाहिजेस, काहीही चुकलं नाही पाहिजे. मी सांगतो त्याच्या पलीकडे तू काहीही करता कामा नये. आणि एकनाथ सुद्धा इतके दक्षतेने रात्रंदिवस हे सगळं पाळत होते की नाही, आपल्याला आपल्या गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर आपल्याला मुळीच जायचं नाही. हळूहळू जनार्दन स्वामींना त्यांची ही दक्षता लक्षात यायला लागली की हा अतिशय सावध आहे, आपल्या ह्याच्या पलीकडे हा जात नाही, हे हळूहळू लक्षात यायला लागलं. मग हा दगडासारखा कठोर असणारा स्वामी मृदू, एकनाथांच्या बाबतीमध्ये म्हणजे संतांचं वर्णनच असं केलं जातं की कितीही कठोर असले तरी वज्रासमान जरी असला तरीसुद्धा आज अंतःकरण अत्यंत मृदू असतं, हे मुळी संतांचं वर्णनच केलं जातं. तर तसे हे त्यांच्या बाबतीमध्ये जरा त्यांच्या मनामध्ये मृदुता यायला लागली. आणि मग ते त्यांना म्हणाले की मी सांगतो त्याप्रमाणे तू असाच सगळं करत राहा, हे ज्ञान अधिक अधिक घे आणि मी तुला कधीतरी दत्ताचं दर्शन घडेल असं सांगितलं. आता ह्यांना इतका आनंद झाला आणि त्यासाठी ते आणखी प्रयत्न करायला लागले. आणि मग शेवटी अशी वेळ आली की जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं की हा आपल्या परीक्षेला आता उतरलेला आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की उद्या मी तुला दत्ताचं दर्शन घडेल. आणि ह्यांना इतका आनंद झाला की त्यांना भूक तहान सगळं विसरले, मला जेवायची इच्छा होईना. तर जनार्दन स्वामींची जी पत्नी होती ती त्यांना जेवायला चल म्हणून सांगत होती आणि हे म्हणत होते नाही मला जेवायचं नाही. शेवटी तिने विचारलं की का, म्हणजे तिला वाईट वाटलं त्या माऊलीला आणि ती म्हणाली की का नाही जेवतेस तू, काय होतंय तुला. तर म्हणाले की नाही मला ना उद्या दत्ताचं दर्शन होणार आहे. तर ती म्हणाली अरे काय एवढं त्याच्यामध्ये, खाली दत्ताचं देऊळ आहे, जा पाया पड आणि ये जेवायला बस. तर म्हणाले नाही मला खरं दत्ताचं दर्शन होणार आहे. तर ती म्हणाली की काय कुठलं तरी गोसाव्याच्या मागे वगैरे लागल्यास का काय, कोणीतरी फसवते का काय तुला, उगीचंच काहीतरी करू नकोस. तर तो म्हणाला नाही. तर ती म्हणाली मला खरं सांग बरं काय म्हणतोयस तू आणि काय झालं आहे, कोणी तुला सांगितलं आहे दत्ताचं दर्शन देतो. आता ह्यांची मोठी पंचायत झाली कारण जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं की हे सांगायचं नाही, कोणालाही सांगायचं नाही. आणि ही माऊली तिने तर शपथच घातली, माझी शपथ आहे तुला, तू मला सांग. आता काय करावं त्यांना कळेना. शेवटी माऊलीचं प्रेम जास्ती वाटलं आणि त्यांनी सांगितलं की मला ना माझे गुरु महाराज मला दत्ताचं दर्शन घडवणार आहे. तर ती इतकी हसली, ती म्हणाली अरे काय तू काय वेडा आहेस का काय, त्यांना कोणाला फटके मारायचे कोणाला काय शिक्षा करायची ह्याच्या पलीकडे काही माहिती आहे का त्यांना, देव कधी त्यांना माहिती तरी आहे का. म्हणजे साधी संध्यासुद्धा 1-2 मिनटाच्या आत संपवणारे ते कधी देवदेव करत नाही. मला सुद्धा कधी त्यांनी देवपूजा करायला दिली नाही. इतके ते नास्तिक आहेत आणि ते कसले तुला दत्ताचं दर्शन घडवणार. म्हणजे बघा ती म्हणाली मी 40 वर्ष त्यांच्याबरोबर संसार करते पण मी त्यांना कधीही पाहिलेलं नाही देवदेव करताना, तुला कुठले ते दत्त दाखवणार आहे. म्हणजे इतकं आयुष्य त्यांच्याबरोबर काढलेली त्यांची पत्नी, तिलासुद्धा माहिती नव्हतं की आपल्या नवऱ्याचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार आहे, एवढे ते मोठे अधिकारी आहेत या क्षेत्रातले. ते फक्त सरकारी अधिकारी आहेत
एवढंच तिला माहिती होतं. कारण सर्वसामान्य एखाद्या अधिकाऱ्यासारखंच त्यांचं वागणं होतं. देवदेव करत आणि देवपूजेमध्ये सगळा वेळ घालवत त्यांनी कधीच वेळ काढला नाही. तर त्यामुळे अध्यात्म किंवा परमार्थ ह्याचा अर्थ असं करणं हे मुळीच नाही आहे. आपलं वागणं, आपलं ज्ञान ह्याच्यातून आपण अधिक आपल्या आचरणामध्ये ज्या वेळेला हे सगळं यायला लागतं त्यावेळेला आपण परमार्थात किंवा अध्यात्मामध्ये कुठेतरी त्या मार्गावरती आहोत एवढं तरी आपण म्हणू शकतो. आपण साधक आहोत एवढं तरी म्हणू शकतो. आपण सिद्ध आहोत असं नाही. सिद्धी वेगळी, आपल्याला सगळं सिद्ध झालं आहे असं नाही. आपण खूप सामान्य आहोत, पण आपण त्या निदान मार्गावर आहोत एवढं तर आपल्याला करू शकतो. मुद्दाम मी हे सांगितलं कारण खूप ही आपली समजूत असते की कर्म आपल्या आयुष्यातली सगळी कर्म करत राहणं हा व्यत्यय आहे परमार्थ मार्गातला, असं जे आपल्याला वाटतं तसं नाही. वाचन करावं ज्या वेळेला आपल्याला वेळ आहे. आपल्या आता कित्येक गोष्टी जी आपल्यापैकी काही अशाच आता वयाला की आता खूपशी कर्तव्य करून झालेली आहे, थोडा वेळ आहे, त्या वेळामध्ये पण वाचन करावं, चिंतन करावं, मनन करावं या गोष्टींचं. त्यावेळेला मग हळूहळू आपल्याला हे सगळं जास्ती अवगत व्हायला लागतं. तर असं हे परमार्थ म्हणजे काही फार सगळं जग सोडणं म्हणजे परमार्थाला जाणं असं नाही आहे. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं म्हणून मी हे गोष्ट मी सांगितली. आता आपण पुढे जाऊया. आता हा योगयुक्त कसा असतो त्याच्याबद्दल पुढे भगवंत सांगतायत. देखे बुद्धीची भाष नेणीजे, मनाचा अंकुर नुदैजे. सापडलं ना 51 योगी 51. देखे बुद्धीची भाष नेणीजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुका. शारीरू म्हणजे शरीरधारी, तो शरीरामध्येच आहे आणि शरीरामध्ये असल्यामुळे मन, बुद्धी, अहंकार हे सगळं येणारच शरीरामध्ये असल्यामुळे. पण हा माणूस कसा असतो? बुद्धीची भाषा नेणीजे म्हणजे बुद्धीने किती एखाद्या गोष्टीचं समर्थन केलं की नाही काय हरकत आहे, थोडीसं हल्ली सगळं लाचलुचपत घेण्यावरच सगळं जग चाललेलं आहे, आपण का नाही घ्यायचं, ही बुद्धी ही बुद्धीची भाषा असते. म्हणजे आपल्याला योग्य मार्गापासून परावृत्त करायला ही बुद्धी म्हणजे ही विवेक बुद्धी नाही, ही विवेक बुद्धी नाही, ही आपली अपरा प्रकृतीतली बुद्धी आहे. सांगितलं ना मी अपरा प्रकृती आणि परा प्रकृती, ही अपरा प्रकृतीतली बुद्धी आहे. आणि ती बुद्धीची जी भाषा आहे नेणीजे, तो जाणत नाही. अशा बुद्धीची भाषा तो जाणत नाही. मनाचा अंकुर नुदैजे, कारण मन हे नेहमी इंद्रियांकडे वावत असतं. जिभेला चांगली गोष्ट लागली की मनाला वाटतं नाही आपल्याला खायलाच पाहिजे वगैरे वगैरे. तर मनाचा अंकुर नुदैजे म्हणजे अंकुर फुटायला ते देतच नाही मिळतो. ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुगा. आता पुढे काय म्हटलंय 52व्या ओळीमध्ये, हेची मराठे परियेशी. हा जो मराठे शब्द आहे ना त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. कदाचित त्याच्या आधी येऊन गेलेला असेल पण नसला तर मी सांगते की मराठा किंवा मराठी, मराठे हे जे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आले त्याचा अर्थ सोप. कारण मराठी ही आपल्याला सोपी भाषा आहे ना, आपल्याला सोपी आहे. त्या काळामध्ये त्या प्राकृतला मराठीच म्हणत. तर मराठी ही आपली भाषा असल्यामुळे ती आपल्याला सोपी वाटते. हा भीमसेननी गायलेला कानडा विठ्ठल हा अभंग तुम्हाला माहिती असेल. आता त्याला कानडा का म्हटलंय ह्याचं कारण
असं आहे की कानडी भाषा आपल्याला कठीण आहे, तसं विठ्ठल आपल्याला कळायला कठीण आहे. कानडा विठ्ठल याचा खरा अर्थ हा आहे की आपल्याला विठ्ठल कळायला अवघड आहे, आपल्याला परमेश्वर कळायला अवघड आहे. तो कानडा विठ्ठल म्हणून त्याला कानडा म्हटलंय. आणि मराठे असा ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला सोपं आपल्याला कळू शकतं असं. तर अर्जुनाला इथे काय म्हटलंय म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये हे भगवंतांचं बोल आहे की हे जी मराठे परियेशी, म्हणजे अर्जुना मी तुला सोपेपणाने हेच सांगतोय. परियेशी ऐक, मी तुला आणखी सोपं करून सांगतो, आणखी हे सगळं सोपं करून सांगतो. हे जे मी आता बोलतोय हेच मी तुला आणखी सोपं करून सांगतो. परियेशी म्हणजे ऐक, लक्षपूर्वक ऐक. काय तर परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगीये कर्म करीती तैशी केवळा तनू. म्हणजे सोपं काय केलंय या ठिकाणी तर बाळकाची चेष्टा, म्हणजे लहान मूल जसं वागतं, लहान मूल जे काही बोलतं अर्थ फारसा कळलेलाही नसतो. किती शब्द बोलतात पहा लहान मुलं, किती शब्द, म्हणजे त्यांना काही त्यातलं कळलेलं नसतं असे शब्द ते बोलतात. एकमेकांशी कित्येक वेळेला काही ना काही गोष्टीवरून भांडतात, पण त्याच्यामध्ये काही वैर भावना जी मोठ्या माणसांच्या मनामध्ये असते ती वैर भावना त्यांच्या मनामध्ये नसते. अगदी निर्बोध असतात या सगळ्याच्या बाबतीत. त्या अर्थाने बाळकाची चेष्टा म्हटले. तर जसं एखादं लहान मूल कृती करतं, बाळकाची चेष्टा म्हणजे कृती, त्याचं वर्तन, त्याची कृती, बाळकाची चेष्टा जैशी योगीये कर्मे करीती तैशी. लक्षात आलं? योगीये म्हणजे जे योगयुक्त आहेत, जे योगी आहेत ते योगी माणसं अशा प्रकारे कर्म करतात. जसं एखाद्या लहान मुलांनी निरागसपणे कर्म करावं, मनामध्ये काही त्याच्यात कसले काही भाव नाही. कित्येक वेळेला आपण पाहतो की आयाच म्हणतात, मुलं लगेच एकत्र होऊन खेळतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये ह्या काही कल्पनाच नसतात. ही बाळकाची चेष्टा असते. तर बाळकाचं वर्तन जसं असतं तसं योगी माणसं काम करतात. केवळा तनू म्हणजे त्यांचं शरीर काम करत असतं, तर ते केलंच पाहिजे. डोळ्याला काही दिसणार नाही असं होणारच नाही, स्पर्श कळणारच आहे त्वचेला, डोळ्याला दिसणारच आहे. तर तसं त्यांचं काम असतं. तुम्हाला ती ह्याची दोन संन्यासांची गोष्ट सांगितली होती, आठवते की एक संन्यासी कसा की तो म्हणाला की छे मी नाही त्या बाईला स्पर्शसुद्धा करणार नाही, आम्ही संन्यासी आहोत, आम्ही नाही आम्हाला स्पर्श करणार. दुसऱ्या माणसाने तिला खांद्यावर घेतलं, दुसऱ्या संन्याशाने, आणि नदी पार केलं. आता त्याला नाही तिचा स्पर्श झाला, आणि तो दुसरा म्हणाला सुद्धा अरे तुला तिचा स्पर्श झाला, तुझ्या मनात काही आलं नाही. म्हणजे खरोखरच मनात न येणं इतकं ते निर्मन होऊन गेलेलं असतं, तो योगी असतो, तो संन्यासी असतो. तर असं आहे इथे की बाळकाची चेष्टा. लहान मुलाला आपण पुरुषाला हात लावतोय का बाईला हात लावतोय का काय, कुठे काय कळतं. तर अशा प्रकारे बाळकाची चेष्टा जैशी योगी एक कर्मे करीती तैशी केवळा तनू. मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची राहटे एकले स्वप्नी जेवी. पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले, हे एकत्र घेऊया. म्हणजे शरीर कसं असतं, पाच गोष्टींनी, पृथ्वी आप तेज वायू आकाश या सगळ्यांनी पंचमहाभूतांनी बनलेलं आपलं शरीर आहे ना, त्या अर्थाने तो शब्द वापरला आहे. पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले, म्हणजे शरीराला जागृती नाही आहे, तेथ मनची राहटे एकले स्वप्नी जेवी.
म्हणजे काय की ज्या वेळेला हे पाच भौतिक शरीर ज्या वेळेला झोपलेलं असतं त्यावेळेला मन मात्र आतमध्ये काम करत असतं आणि त्यामुळे स्वप्न आपल्याला पडतात. स्वप्नामध्ये आपण किती गोष्टी काय 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 बघतो. खरं शरीर झोपलेलं आहे, शरीर काही करत नाही. आपल्याला आपण चोराच्या मागे धावतोय, चोर आपल्याला काय करतोय सगळं दिसत असतं. किंवा काही चांगलं काही वाईट सगळ्या गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात. तर त्यावेळेला शरीर झोपलेलं आहे, पाच भौतिक शरीर आपलं झोपलेलं आहे, तर मन काम मात्र मनाचं आतमध्ये चालू असतं. नवला एके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ नेदी उजगरा परी सुख दुःखे भोगी. म्हणजे अर्जुना, अरे नवल बघ कसं आहे की वासनेचा संसारा म्हणजे वासनेचा व्याप. आपल्या वासना किती आहेत, वासनांचा व्याप, वासनांचा संसाराचा अर्थ वासनांचा विस्तार किंवा व्याप हा किती असतो की देहा होऊन नेदी उजगरा म्हणजे देहाला जागृतीसुद्धा नाही. उजगरा म्हणजे तो जागृत पण झालेला नाही. म्हणजे देहा होऊन नेदी उजगरा म्हणजे देहाला काही ती कर्म काही कुठे देह करतही नाही कारण तो झोपलेलाच आहे. परी सुख दुःखे भोगी, त्या स्वप्नामध्ये आपण सगळं सुख आणि सगळी दुःख आपण भोगत असतो. काही दुःख आपल्याला, काही वेळेला भीती, काही वेळेला दुःख, काही वेळेला सुख. हे सगळं हे जे काय आहे आपल्या मनातल्या वासनांचा परिणाम आहे. असा हा वासनांचा संसार आहे, असा हा वासनांचा व्याप आहे. इंद्रियांचा गावी नेणी जे ऐसा व्यापार जो निपजे, तो केवळ गाव म्हणजे मानसाचा. लक्षात आलं ना? आता सोपं आहे की इंद्रियांच्या गावी नेणी जे म्हणजे इंद्रियांना कळलेलं आहे, आपली इंद्रिय झोपलेली आहे, शांत आहेत आणि मन मात्र मानसाचा म्हणजे ते मन मात्र काम करत असतं. ते आपल्याला सुख दुःख देत असतं. आता या ठिकाणी एक रामायणातली हे सांगते, एक भाग सांगते. रामायणामध्ये असा एक उल्लेख आहे की जनक राजाला एकदा झोपेमध्ये स्वप्न पडलं की तो भिकारी, त्यांनी आपल्याला स्वतःला भिकारी या स्वरूपामध्ये स्वप्नामध्ये पाहिलं आणि याचना करते, कोणीतरी मला अन्न द्या, कोणीतरी मला वस्त्र द्या, अशी याचना करते. आणि तो एकदम घाबरून जागा झाला जनक. आणि त्याला कळेल ना की हे काय आहे, असं का आपल्याला स्वप्न पडलं, हे काहीतरी कारण खूप वेळेला आपल्याला वाटतं ना की स्वप्नात आपल्याला दिसतं काहीतरी अशुभाचं चिन्ह वगैरे, अशा आपण कल्पना करतो. तसं त्याला जनकाला असं वाटतं की हे काहीतरी अशुभ तर नाही ना घडणार आहे आपल्या बाबतीमध्ये, असं वाटतं. तर त्यावेळेला वशिष्ठ मुनी तिथे होते, आलेले त्याच्याकडे आलेले होते, पाहुणचार होता. तर त्यांनी वशिष्ठ मुनींना विचारलं की मला असं स्वप्न पडलं आणि मला भयंकर मनामध्ये आता चलबिचल निर्माण झाली, तर मला तुम्ही या स्वप्नाचा अर्थ सांगाल का? कारण ते ज्ञानी, तर ते काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करतील. तर म्हणून त्यांना अर्थ विचारला. वशिष्ठांनी काय त्याला सांगितलं की वशिष्ठांनी सांगितलं की ज्या वेळेला तू स्वप्न बघत होतास तेव्हा तुला तुझं स्वरूप फक्त भिकारी म्हणूनच दिसत होतं की नाही. तू राजा आहेस असं तर तुला स्वप्नात दिसलं नाही ना, की मी राजा आहे आणि मी भिकारी झालो आहे असं तर तुला स्वप्नात दिसलं नाही ना. तर म्हणालं नाही, मी मला फक्त भिकारी ह्याच्यातच मी पाहिलं. मग म्हणाले आता तू जागृत आहेस, आता तू भिकारी आहेस असं वाटतं का? आता तुला काय वाटतंय, तू राजा आहेस असंच वाटतंय की नाही?
हे सगळं राजवैभव सगळं तुझं आहे, सगळं कर्तृत्व तुझं आहे, हे सगळं तू राजा हेच स्वरूप तुला दिसतंय ना. तो म्हणाला हो. वशिष्ठ म्हणाले ह्या दोन्हीचाही अर्थ लक्षात घे, फक्त स्वप्नाचा अर्थ मला विचारू नको, या दोन्हीचाही अर्थ लक्षात घे की ते जितकं खोटं होतं स्वप्नामध्ये तुला तू भिकारी म्हणून दिसलास, हे जितकं खोटं होतं तितकंच आता तुझं राजा म्हणून जे काही सगळं आहे ते सुद्धा हे खोटं आहे. खोटं याचा अर्थ त्याच्यामध्ये गुंतू नकोस, त्याच्यामध्ये गुंतू नको. आता खरं म्हणजे जनक हा अत्यंत ज्ञानी मानला जातो आणि जनकाच्या मनात सुद्धा ही भीती निर्माण झाली, कारण कुठेतरी मनामध्ये असं वाटलं ना की माझं हे सगळं राजवैभव जाणार म्हणजे राजवैभव माझं आहे, हे कुठेतरी भावना आहे ना. ते सुद्धा म्हणजे मी विसर, तो भिकारी म्हणून मी हेही विसर, ते पण खोटं आहे, आणि राजा म्हणून मी आहे हेही तू त्याच्यामध्येही गुंतू नकोस. म्हणजे आपल्या ह्या अशा ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ सुखाचा वैभवाचा सगळा त्याग करायचा असं नाही, किंवा ते वाईट आहे असं मुळीच नाही. आपल्या वाट्याला आलेलं आहे कुठल्याही कर्मांचं ते फळ असेल, काही असेल, ते वाईट आहे असं नाही, किंवा ते टाकून द्यायचं असं मुळीच नाही, पण त्याच्यात गुंतायचं, त्याच्यामध्ये गुंतायचं. तर वशिष्ठांच्या सांगण्याचा अर्थ हा होता की तू या स्वरूपामध्येही गुंतू नकोस आणि त्या स्वरूपामध्येही गुंतू नकोस. किती छान हे आहे पहा. हे रामायण काय, महाभारत काय, हे ह्याच्यासाठी समजावून घ्यायचं असतं की ह्याच्यातून आपल्याला इतकं जीवनाचं कसं जीवन जगावं याचं इतकं सुंदर अर्थ आपल्याला त्यातून कळत असतं. तर ही मुद्दाम मी ह्या ठिकाणी हे सांगितलं की वासनेचा संसार आहे, तो स्वप्नामध्ये आहे आणि जिवंतपणे पण आहे. त्या वासनांमधनं तू बाहेर पड जनका, हे त्याचं सांगणं होतं. किती सुंदर. आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की ह्याचा अर्थ अगदी काहीतरी कसं तरी राहायचं, भिकाऱ्यासारखं राहायचं असं मुळीच नाही. आपण चांगलं जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे, पण आज समजा आज माझ्याकडे गाडी आहे, काही कारणाने उद्या माझ्याकडे गाडी नसली म्हणून मी एकदम सगळं माझं संपलं आयुष्यातलं असं नाही, किंवा आज मी हे बोलू शकते, उद्या काही वर्षांनी मी एवढं बोलू शकणार नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही. जे काही आहे ते आपण आतल्या आपल्याला जास्तीत जास्त आपली विवेक बुद्धी, आपलं ज्ञानाची अवस्था ही अधिकारी चांगली करत राहायची. तर अशा प्रकारे वासनांच्याबद्दल ह्या ठिकाणी सांगितलं. आता त्याच्यानंतर आपण 62वी ओवी म्हणजे 61 नंतरची ओवी घेऊ. मधल्या थोड्या तशाच आहेत, काही थोडी उदाहरणं दिली त्या ओव्या सोडते मी. नाही, एक ओवी राहिली मला वाटतं 56वी. योगिये तोही करीती परिकर्मे तेणे न बंधिजती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. लक्षात आलं ना? अर्थ अगदी सोपा आहे की अहम भावमुळे त्यांनी सोडून दिलेला आहे योग्यानी, आणि म्हणून अहम भाव सोडून तो कर्म करतो, म्हणून त्या कर्माने तो बांधला जात नाही, कर्मबंध निर्माण होतो. आपण सामान्य माणसं ही नेहमी काहीतरी अहम भावानी मला, माझं ह्याच्यातून आपली कर्म निर्माण होतात, तसं त्याच्या बाबतीमध्ये होत नाही, आणि म्हणून त्याला कर्माचा बंध लागत नाही असं 56व्या ओळीमध्ये म्हटलं आहे. आता त्याच्यानंतर मी 61 नंतरची ओळी आहे 62वी, ती मी घेते कारण मध्ये तेच आहे साधारण. 62वी ओळी अशी आहे, जे बुद्धीची ठाऊनी देही तया दुःखाचे जिव्हार. बरोबर आहे ना?
नाही नाही, काहीतरी माझं पान जे बुद्धीची ये ठावणी देही तया अहंकाराची सेची नाही. सेची म्हणजे से हा शब्द गेलाय, आठवतंय कोणाला? सेची नाही म्हणजे अहंकाराचं आठवणच नाही, परवा नाही, जाणीव नाही, मी ही भावनाच नाही मनामध्ये. अहंकाराची सेची नाही म्हणजे अहंकाराची जाणीवच नाही. अहंकाराचा स्पर्शच नाही, स्पर्शच नाही. म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले, म्हणजे सगळी कर्म करतात पण कशी? चोखाळले. चोखाळले म्हणजे शुद्ध, चोख, चोख सोनं म्हणतो ना आपण, शुद्ध चोख, चोखाळले. अहंकाराची सेची नाही म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले, म्हणजे कर्म करतानाच मुळी ते चोखाळले. कर्म टाकून नाही, कर्म टाकून शुद्धी नाही आहे. कर्म करता, करिता असा हा जो शब्द आहे तो करिता शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. कर्म करतानाच मुळी ते चोखाळले. कर्म करताना त्यांना शुद्धी, शुद्ध कर्म करायला लागलेले आहेत ते. आता कसं कर्म करताना चोखाळ म्हणजे कसं असतं की पहा, दुसरं एक उदाहरण द्यायचं की आता आपण कुठलंही वाहन चालवायला शिकतो, बरोबर? गाडी चालवायला शिकतो, स्कूटर चालवायला शिकतो, सायकल चालवायला शिकतो. आपण शिकतो कुठे? आपण शिकतो कुठेतरी जिथे गर्दी नाही अशा कुठेतरी मैदानामध्ये किंवा मोकळ्या रस्त्यांवरती आपण शिकतो. आता तिथे आपल्याला गाडी चालवायला आली म्हणून रस्त्यावरती आपल्याला सगळ्या गर्दीतून गाडी चालवायला येईपर्यंत गाडी शिकली असं म्हणता येईल का सांगा? ह्याचाच अर्थ की आपण कर्म करताना शुद्ध व्हायचं आहे. तो जो शुद्ध व्हायचा आहे याचा अर्थ कर्म करताना आपल्याला तोल सांभाळता आलं पाहिजे. सायकल आली आपल्याला मैदानामध्ये चालवता, पण ती सायकल सगळ्या गर्दीमध्ये चालवता आली पाहिजे. कर्म करताना आपल्याला ते चोखाळणं, ती शुद्धता आहे. नुसतं वनवासामध्ये जाऊन राहिलं, सर्व संघ परित्याग केला आणि मग आपण फार शुद्ध झालो असं म्हणण्यामध्ये काही नाही. तोल सांभाळायचा कुठे असतो? जिथे आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये, सगळ्या कर्मामध्ये आपण गुंतलेलो आहोत, अशा वेळेला आपल्याला मनाचा, बुद्धीचा तोल सांभाळता आला पाहिजे. आणि सायकलचं उदाहरण किंवा टू व्हीलर लक्षात घ्या. टू व्हीलर जे कोणी चालवतं त्यांच्या लक्षात येईल की जर समजा आपण स्टँडवर लावलेली नसेल, आपण नुसतीच त्या टू व्हीलरवर आपण नुसतंच स्टँडशिवाय आपण बसण्याचा प्रयत्न केला, कलंडेल की नाही? बाजूला कलंडेल. पण ती चालू झाली, आपल्याला चालवता येते आणि आपण टू व्हीलरवरनं पुढे जायला लागलो, तोल सांभाळता येतो ना? तोल सांभाळता येतो. ह्याचाच अर्थ ती चालू असतानाच तोल सांभाळता येतो. नित्य एका ठिकाणी स्थिर असताना तोल सांभाळणं येतच नाही आणि त्याला तोल म्हणताच येत नाही आपल्याला. तर ते ज्या वेळेला चालू असतं ना, म्हणजे आपलं जीवन सगळं चालू आहे, आपण सगळी कर्म करतोय, सगळ्या माणसांशी आपले व्यवहार चालू आहेत, अशा वेळेला आपल्याला आपला तोल सांभाळता आला पाहिजे. चूक झाली तरी पटकन आपल्याला ती सुधारता आली पाहिजे. आपण माणसं, चूक होणारच आपल्या हातून, असं काही आपण सगळं काही घेऊन आलेलं नाही किंवा आपण योगी नाही, त्या अवस्थेला आपण पोचलेलोच नाही. तर सामान्य जीवन जगताना सगळी कर्म करताना चोखाळले, हा
तो करिता, कर्मेची करिता, हा जो शब्द आहे ना खूप महत्त्वाचा आहे. कर्मेची करिता पाहे चोखाळले. कर्म सोडून शुद्धी नाही आहे, कर्म करताना शुद्धी आहे. हे अगदी महत्त्वाचं आहे. अगा करीते न वीण कर्म, तेची ते निष्कर्म, हे जाणती सवर्म गुरुगम्य जे. करीते न ह्याचा अर्थ न करता नव्हे. करीते न ह्याचा अर्थ अहंकार सोड, कर्तृत्वाचा अहंकार सोड. करीतेन म्हणजे न करता असा अर्थ घेऊ नका. अगा अर्जुना, अरे करीतेन वीण कर्म म्हणजे न करता कर्म नव्हे, तर अहंकार सोडून केलेलं, कर्तृत्व सोडून केलेलं, कर्तृत्वाचा अहंकार सोडून केलेलं कर्म म्हणजे करीतेन वीण कर्म. आलं लक्षात? तर कर्तृत्वाचा अहंकार सोडून केलेलं जे कर्म, तेची ते निष्कर्म, त्याला निष्कर्म म्हणायचं. किती सुंदर व्याख्याच केली आहे, निष्कर्माची व्याख्या केली आहे. अगा करीते न वीण कर्म, तेची ते निष्कर्म, हे जाणती सवर्म. सवर्म म्हणजे अगदी योग्य प्रकारे ते जाणतात. कोण? तर गुरुगम्य जे, म्हणजे गुरुकडून ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे ती माणसं हे जाणतात. आणि गुरु ह्याचा अर्थही नेहमी लक्षात ठेवा की गुरु म्हणजे कोणीतरी व्यक्तीच असली पाहिजे असं नाही. हे अगदी मनामध्ये पक्क करून टाका की खूप वेळेला आम्ही ह्यांना गुरु केलं आहे असं म्हणतात आणि मग ते जे सांगतील त्याप्रमाणे वागतात. तर ते म्हणजे गुरु, आणि मग समजा आपल्याला कोणी गुरु नाही म्हणजे आपण फार दुर्दैवी आहोत असंही काही वेळेला म्हटलं जातं. आणि ज्यांनी गुरु केलं आहे तेही या दुसऱ्यांना असं बोलून दाखवतात. ते माझे सगळे अनुभव आहे म्हणून मी सांगते की असं म्हणून दाखवतात की नाही तुला अजून गुरु मिळाला म्हणजे काहीतरी कुठेतरी कमी पडतं आहे. असं बिलकुल मनामध्ये समजू नका. गुरु करणं ह्याचा अर्थ कोणीतरी माणूस गुरु म्हणून आपल्याला मिळाला पाहिजे असं नाही. हे ग्रंथ काय कमी गुरु आहे? आपण ह्याच्यातून जे काही, ज्ञानेश्वर हे आपले गुरु आहेत, व्यास हे आपले गुरु आहेत, भगवंत हे आपले गुरु आहेत. हे सगळ्या त्यांच्याकडून आणि त्या गीतेबद्दल, त्या ज्ञानेश्वरीबद्दल जे काही वाचन आपण करतो त्या प्रत्येक ग्रंथातून जे काही आपल्याला मिळतं ते सगळे लेखक आपले गुरु आहेत. एवढंच नाही तर आपल्याला कितीतरी साधे व्यवहार करताना एखादं लहान मूलसुद्धा काही वेळेला काहीतरी ज्ञान देऊन जातं. काहीतरी चांगलं आपल्याला जाणवलेलं नसतं ते एखाद्या लहान मुलाकडून सुद्धा आपल्याला कळतं की किती ह्या मुलाकडून शिकण्यासारखं आहे असं आपण म्हणतो. ज्यातून आपण काहीतरी शिकतो, ज्यातून आपलं मन अधिक प्रगत होत जातं ते सगळं गुरु असतं. ते सगळे देव, गुरुला देव मानायचं ह्याच अर्थी असतं. ते सगळं ईश्वरत्व असतं, ते सगळं देवत्व असतं, ते सगळं गुरुत्व असतं. तर गुरु ह्याचा कधीही मर्यादित अर्थ घ्यायचा नाही की गुरु म्हणजे एखादी व्यक्ती नव्हे. हे ज्ञान ज्याच्यातून देणारे सगळे अनुभव, आपलं सगळं वाचन हे सगळं गुरु आहे. तर गुरुगम्य असा जो शब्द आहे त्याचाही अधिक विस्तारित योग्य तो अर्थ घ्या, संकुचित अर्थ घेऊ नका. आता पुढे जाऊया आपण. आता पुढे मधल्या ओव्या मी का घेत नाही आहे तर ह्या ज्ञानेश्वरीच्या ह्या मधल्या ओव्यांमध्ये काय आहे की श्रोते ज्ञानेश्वरांना ह्या ठिकाणी असं सांगतात की आता तू खूप बाबा शांत रसाचं वर्णन खूप आत्तापर्यंत केलं आहेस, आम्हाला सगळं कळलं आहे, तर आता तू मुख्य कथेकडे वळ असं श्रोते त्याला ज्ञानेश्वरांना विनवतात. त्याचा उल्लेख इथे आहे. पण ज्ञानेश्वरी ही काही ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नाही ना, तर ज्यांनी लिहिली त्यांनी हे सगळं जे काही घडलं त्या सगळ्याचं वर्णन केलं. तर ह्या मधल्या ओव्या मी घेत नाही एवढ्यासाठी
की त्या ठिकाणी श्रोत्यांचं असं हे आहे की अरे म्हणजे 68वी जर तुम्ही ओवी पाहिली तर तिथे असं म्हटलं आहे, जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणि ते काय करावे सांगे कथा, असे 68वी ओवी आहे पहा. म्हणजे तिथे श्रोते शेवटी असं म्हणतात की जे शब्दातीत आहे, शब्दांच्या पलीकडचं आहे, शब्दामध्ये सांगणं कठीण आहे असं जे ईश्वराचं सगळं स्वरूप आणि असं जे ज्ञानाचं सगळं स्वरूप ते तू आम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे सांगितलं. ते बोलीची जरी फावे म्हणजे ते तुला सांगता आलं, फावे म्हणजे तुला ते सगळं इतकं चांगलं सांगता आलं. ज्ञानेश्वरांना म्हणतात ना, हे सगळं सांगता आलं आणि ती काय करावे आता, आणखी कशाला ह्याचा विस्तार करतोस, आणखी विस्तार करू नको, सांगे कथा, आता तू मूळ कथेकडे वळ असं श्रोत्यांनी सांगितलं. आणि म्हणून त्या मधल्या ओव्या मी गाळल्या. आता पुढे हा आरती, पुढची ओवी आहे, हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा म्हणे संवादूत या दोघांचा परिसोनी परिसा. म्हणजे ही आरती म्हणजे विनंती, कोणाची, श्रोत्यांची विनंती ही लक्षात घेऊन कोणी लक्षात घेतली, जाणोनी दास निवृत्तीचा. म्हणजे ज्ञानेश्वर कधीही मी लक्षात घेतली, ह्या मीचा कधी उल्लेख करत नाही, ते नेहमी मी निवृत्ती दास आहे असंच म्हणतात, आपल्या गुरुचा उल्लेख करतात. तर जाणोनी दास निवृत्तीचा, निवृत्तीनाथांचं मी दास आहे. तर मी आता ते जाणलं म्हणे. आता म्हणून मी आता असं म्हणतोय, संवादू तया दोघांचा म्हणजे अर्जुन आणि कृष्ण, दोघं कोण, अर्जुन आणि कृष्ण, या दोघांचा संवाद आता मी सांगतो. पण तीच कथा आहे ना जे श्रोत्यांना हवी येते, तर त्या दोघांचा संवाद मी आता सांगतो. परिसोनी परिसा म्हणजे लक्षपूर्वक ऐका, परिसोनी परिसा म्हणजे लक्षपूर्वक ऐका. आता पुन्हा त्या अर्जुन आणि कृष्णाच्या संवादाला सुरुवात होते. आणि पहिल्यांदा आता कृष्ण काय म्हणतो बघा. मग कृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निरुते चित्त देई. म्हणजे कृष्ण आता पार्थाला म्हणतो की मी आता प्राप्त म्हणजे कोण, ज्याला काही ज्ञान झालेलं आहे, जो योग मार्गाकडे खूप उच्च अवस्थेला पोचलेला आहे, सिद्धावस्थेकडे जो पोचलेला आहे तो प्राप्त, तो त्याला प्राप्त होतो. तर ज्ञानी असं आपण साध्या शब्दामध्ये म्हणू की आता प्राप्ताचे चिन्ह म्हणजे प्राप्ताचं लक्षण किंवा प्राप्त कसा असतो. ज्ञानी माणूस किंवा मुक्त माणूस, मुक्त शब्द घ्या त्या ठिकाणी पाहिजे तर, प्राप्त म्हणजे मुक्त. तर मुक्त माणूस कसा असतो, चिन्ह याचा अर्थ त्याची लक्षणं म्हणजे तो कसा असतो हे मी तुला निरूपते, म्हणजे मी तुला आता नीट सांगतोय. लक्ष दे, चित्त दे, लक्ष दे. आता तो कसा असतो हे आता पुढे ते सांगतायत. 71वी ओवी. तरी आत्मयोगे आखिला जो कर्मबळाशी विटला, तो घर रिघेची वरीला शांती जगी. म्हणजे तो कसा असतो तर आत्मयोगे आखिला म्हणजे त्याला आत्मयोग. आता हे शब्द माहिती आहेत ना सगळ्यांना, आत्मयोग, आत्मबोध, हे सगळं आपण खूप विस्ताराने आधी पाहिलेलं आहे. ज्याला आत्मबोध झालेला आहे, आत्मयोग ज्याला साधलेला आहे, म्हणजेच काय अगदी साध्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार यापासून निवृत्त होऊन जो आत्म्याशी संयुक्त झालेला आहे तो आत्मा. अगदी साध्या शब्दामध्ये. तर आत्मयोगे आथिला, आथिला म्हणजे जो आहे, ज्याला आत्मयोग साधलेला आहे, जो कर्मफळाशी विटला. विटला ह्याचा अर्थ म्हणजे आता खूप कर्माची फळं भोगली आता नको असं नव्हे, असा अर्थ नाही आहे. आता त्याचं लक्षच नाही कर्मफळाकडे,
त्याचं आता लक्ष नाही आहे ते कारण मी कर्म करता हीच त्याला आता जाणीव नाही, तर कर्मफळाशी त्याचा संबंधच सुटलेला आहे. कर्मफळाशी विटला. पुढे जे आहे ना ते त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, कारण ते नुसते शब्द वाचले तर अर्थ लागत नाही. तो घर रिघेची वरीला शांती जगी. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये असताना जी शांतीपूर्ण जीवन म्हणतात, ती शांती घर रिघेची म्हणजे ती शांती त्याच्या घरी आली. रिघेची, रिघ म्हणजे प्रवेश करणं, शांतीने त्याच्या घरामध्ये प्रवेश केला. ही ज्ञानदेवांची भाषा आहे. लक्षात घ्या की ज्ञानदेव नेहमी असं उलटं आपल्याला सांगतात की तो शांत झाला, असं खरा साधा अर्थ आहे. त्याला शांती लाभली हा खरा अर्थ आहे. पण ज्ञानदेव ते इतक्या सुंदर शब्दामध्ये सांगतात की शांती त्याच्या घरात आली, चालून शांती त्याच्या घरामध्ये आली. आणि रिघेची वरीला म्हटले म्हणजे त्याला वरलं, त्याला म्हणजे वर म्हणून त्याचं स्थान शांतीनी पत्करलं, शांतीनी त्याला माळ घातली वर म्हणून. किती वेगळ्या प्रकारे पण त्याला शांती लाभली हा साधा अर्थ, पण ज्ञानदेवानी अशा प्रकारे ते वर्णन केलेलं आहे. आणि हे ज्ञानेश्वरीतले शब्द आपल्याला समजले पाहिजे, नाही तर मग आपल्याला अर्थ लागत नाही की हे काय आहे. घर रिघेची वरीला शांती जगी. आता तुमच्या लक्षात आलं ना की याच जगामध्ये तर राहतोय, याच ठिकाणी आहे, शांती पूर्ण त्याचं जीवन झालं, कारण शांतीने मुळी त्याला घरीच येऊन त्याला वरलेलं आहे. येरू, आता येरू याचा अर्थ की जे असे नसतात ते, कारण ज्ञानी कसा असतो, मुक्त कसा असतो हे सांगताना जो मुक्त नाही तो कसा असतो, म्हणजे आपण सामान्य माणसं कशी असतो हे सांगतायत ते. येरू म्हणजे इतर जे असतात ते कसे असतात. येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला ठुंटी फळभोगाचा. जरा कठीण भाषा आहे पण नीट लक्षात घ्या, सोपं त्याचा आपल्याला अर्थ करता येतो. उलटं आपण मागून शेवटून आपण आधी जाऊया. फळभोगाचा खुंटी हा आधी, म्हणजे फळभोग, कर्माच्या फळांचे भोग. मी आता हे कर्म केलं, मला असे फळ मिळालं पाहिजे, असे भोग मिळालं पाहिजे, हे फळभोगाची खुंटी म्हणजे एक खुंटी असते ना, काहीतरी एक दांडा, तर फळभोगाच्या खुंटीला कळासला म्हणजे गुंतून गेलेला आहे तो. आणि कशाने तर अभिलाषाची या गाठी, म्हणजे अभिलाषा म्हणजे इच्छेच्या वासनांची गाठ त्या खुंटीला बांधलेली आहे. लक्षात आलं. म्हणजे फळभोगाच्या खुंटीला अभिलाषांची गाठ बांधलेली आहे त्याची. हे असा अर्थ आहे त्याचा की त्याच्या मनामध्ये खूप अभिलाषा असतात. कोणाच्या? जे येरू असतात. येरू म्हणजे सामान्य, जे मुक्त झालेले नाही अशी जी माणसं असतात अर्जुना, त्यांच्या अभिलाषा इतक्या असतात की ते फळभोगासाठीच मुळी कर्म करत असतात, असा त्याचा जागा. की फळं भोगण्यासाठीच त्यांचं सगळं जीवन असतं, सगळं कर्म त्यासाठीच असतं. आणि म्हणून त्या खुंटीला मुळे ते बांधलेच गेलेले असतात. आणि मग त्याचा परिणाम काय होतो तर त्यांना कर्मबंधे, म्हणजे त्यांना कर्माचा बंध मग लागतो. कारण अभिलाषा तुमच्या मनामध्ये, तुमचा मीपणा गेलेला नाही, तुम्हाला कर्माचं फळ पाहिजे, म्हणजे तुम्ही निष्काम नाही, तुम्हाला नैष्कर्म्य साधलेलं नाही, मग तुम्ही मुक्त होणार कसे? कर्माच्या बंधामध्ये तुम्ही अडकणार.
जैसा फळाची हावे ऐसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो. आता हे सांगितल्यानंतर पुन्हा आता ते सांगतात की मुक्त कसा असतो, जो मुक्त नाही तो कसा असतो हे सांगितलं एका ओळीमध्ये. आता पुढच्या ओळीमध्ये मुक्त कसा असतो तर जैसा फळाची हावे ऐसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की हा माणूस कर्म कशी करतो हे सांगतायत. ते कर्म कशी करतो तर फळाची हावे कर्म करावी, म्हणजे फळाच्या अपेक्षेने कर्म करावं अशीच तोही कर्म करत असतो. लक्षात आलं. म्हणजे आपण सामान्य माणसं जसं आपल्याला हे फळ मिळावं म्हणून कामं करतो, मग आपण कितीही कष्ट पडले तरी त्याची तमा बाळगत नाही, इतके आपण कष्ट करायलाही तयार असतो. तसाच हा सुद्धा वाटेल तितके कष्ट करायला तयार असतो, पण तो फळाच्या हावेनी नाही करत. लक्षात आलं. म्हणजे फळात बाहेरून पाहिलं तर असं वाटतं की हा सामान्य माणसासारखाच हा पण आहे. आपल्याला जसं वाटतं की हे मिळावं तसंच त्यालाही वाटतंय. इतक्या तत्परतेने इतक्या कष्टाने तो काम करतो. म्हणजे ह्याचा नीट अर्थ आपण लक्षात घ्यायचा की कर्मफळाचा त्याग केला म्हणजे आता कर्तृत्वाचाही त्याग, कर्मफळाचाही त्याग, मग कशाला कर्म करायचं आहे म्हणून कसं तरी आपलं आटपून टाकायचं, ही जी आपली भावना असते ना की साधं पहा की काय कोण येणार आहे आत्ता घरामध्ये, नाही आवडलं तर चालतं. हां, म्हणजे नाही आवडलं तर चालतं ही जी भावना असते ना ती काय असते की आवरलेलं पाहणं, म्हणजे दुसरा कोणतरी माणूस घरी येणार त्याने ते आवरलेलं पाहायचं आहे म्हणून आपण घर आवरतो. तर ह्या ठिकाणी तसं नाहीच आहे. ह्या ठिकाणी कर्मफळाची हाव असल्यासारखाच तो वागतोय. सगळं घर आवडतंय, कोणी न का येईना पण घर कसं सगळं आवडलेलं आहे. तसं आहे की कर्मफळाच्या हावेतनी माणूस जसं वागतो तसाच हा सुद्धा वागतो, पण ह्याच्या मनामध्ये कर्मफळाची हाव नसते, इच्छा नसते. किती छान शब्दामध्ये सांगितले, जैसा फळाची हावे ऐसे कर्म जरी आगवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो. म्हणजे काय मी केलं ह्याची सुद्धा त्याला जाणीव नाही. न किजेची येणे भावे उपेक्षी म्हणजे मी फार काही केलं नाही असंच मनामध्ये, काही नाही केलं त्यात काय मोठंसं असं त्याला मनापासून वाटतं. बरोबर दाखवत नाही, मनापासून त्याला तसं वाटतं. मग असा जो माणूस असतो, असा जो मुक्त होतो, ह्या सगळ्यामुळे जो मुक्त होतो त्याचं मग काय, त्याला काय, त्याची परिस्थिती काय असते. किती सुंदर शब्दामध्ये सांगितले, तो जयाकडे वास पाहे तेऊती सुखाची दृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे त्याची इतकी अवस्था अशा उच्च स्थितीला पोचलेली असते की जयाकडे वास पाहे, तो जिथे पाहतो तेवती सुखाची दृष्टी होये. सगळं सुख वाटतं त्याला. आपल्यासारखं भौतिक सुखांमध्ये मुळे तो गुंतलेलाच नाही. जे आहे त्या सगळ्यामध्ये त्याला सुख लागतं, खरं सुख लागतं. सुखाची सृष्टी होये म्हणजे सुख पिकतं, सृष्टी होये म्हणजे जिथे तो नजर टाकतो तिथे सुख पिकतं, त्याला सुख लागतं. तो म्हणे तेथ राहे महाबोधू म्हणजे महाबोध जो त्याला जो झालेला आहे तो म्हणे, तो म्हणतो तिथे. म्हणजे त्याच्या आयुष्यातलं काहीही असं घडत नाही की जे महाबोधाला सोडून आहे. आणि आता महाबोध याचा अर्थ माहिती आहे, आत्मबोध, आत्मबोध, महाबोध, महासुख, सगळं आता माहिती आहे असं मी गृहीत धरते. कारण पुन्हा पुन्हा ते सगळं सांगणं शक्य नसतं. तर हा महाबोध त्याला झालेला आहे. आणि आता पुढे जे आहे
गीतेच्या श्लोकामध्येही तो उल्लेख आहे आणि ज्ञानेश्वरांनीही केलेला आहे आणि तो अशा शब्दामध्ये आहे, नवद्वारे देही तो असतूची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी. आता हे जे नवद्वारे देही असं जे म्हटलेलं आहे म्हणजे नवद्वार असलेल्या देहामध्ये तो राहतो असा त्याचा अर्थ आहे. नवद्वार असलेल्या, माहिती आहे याचा अर्थ कोणाला? आपल्या शरीराला शहराला जशी 9 द्वारं असावीत तशा आपल्या शरीराला 9 द्वारं आहेत आणि ती कोणती तर 2 डोळे, 2 कान 4 झाले, 2 नाकपुड्या 6 झाले, 1 तोंड 7 झाले आणि मलमूत्र विसर्जनाची 2 द्वारं म्हणजे 9. अशी 9 द्वारं असलेल्या देहामध्ये, म्हणजे हे असं म्हणण्याचं कारण असं की तो सगळ्या सामान्य तो काही वेगळा नाही आहे, त्याचा देह सगळ्या सामान्य माणसांसारखाच देह त्याचाही आहे. 9 द्वारं असलेल्या देहामध्येच तो राहतो. तो असतूची परी नाही, म्हणजे त्या देहामध्येच तो राहतो. पण तिथे असून सुद्धा त्या देहाच्या ज्या काही वासना असतात, देहाचे जे काही विकार असतात आणि त्या सगळ्याचा तो असून तिथे नसल्यासारखा, असतूची परी नाही, त्या अशाच देहामध्ये तो राहतो सामान्य माणसासारखाच, पण असतूची परी नाही. त्या देहामध्ये तो गुंतलेला नाही, त्याच्यामध्ये देहबुद्धी संपलेली आहे. देहबुद्धी त्याची संपली आहे, आत्मबुद्धी त्याची जागृत झाली. देहबुद्धी संपलेली आहे, आत्मबुद्धी त्याची जागृत झालेली आहे. आणि त्यामुळे काय होतं की करितूची न करी काही फलत्यागी, म्हणजे करितूची म्हणजे सगळी कर्म करतो, इतर देहधाऱ्यांसारखाच तो सगळी कर्म करतो, परी न करी काही कर्तृत्वाची भावना नाही, मी करता आहे ही जाणीव नाही, आणि फलत्यागी आणि फळाचाही अपेक्षा, फळाचीही त्याच्या मनामध्ये नाही. एक पुढच्या एवढ्या ओव्या घेते कारण ह्याच्याशी जोडून आहे त्या म्हणून आणि मग थांबते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परी तोची रुची विस्तारू त्रिभुवनाचा. म्हणजे सर्वेश्वर जसा असतो, परमात्मा कसा असतो, तर सबंध त्रिभुवनाचा विस्तार त्याच्यामुळे होतो. सबंध त्रिभुवनमुळे निर्माण म्हणजे त्या सगळ्याचा विस्तार, हे सगळं जे आपल्याला दिसतं जीवन, हे सगळं त्याच्यामुळे निर्माण झालेलं असतं. पाहिजे तव निर्व्यापारू, पण सगळं करून सुद्धा तो कसा आहे तर निर्व्यापारू, स्वतःला ते असा तो समजतो की आपण काहीही केलेलं नाही, आपण काही केलेलं नाही, असा परमात्म्याची ही भावना असते. सगळी सृष्टी जरी त्याच्यामुळे निर्माण झालेली असली, सगळ्या सृष्टीवरती त्याची सत्ता असली, तरीसुद्धा तो स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही. ईश्वर या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला हे 2 शब्द नीट माहिती असली पाहिजे की ईश्वराची सत्ता असणं आणि ईश्वर हा कर्ता असणं, ह्या 2 मध्ये फरक आहे. हे 2 वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. ईश्वराची सत्ता सबंध सृष्टीवर आहे, पण ईश्वर हा कर्ता नाही. हे हळूहळू ही कल्पना तुम्हाला आणखी पुढे आपण जसं जाऊ तसं स्पष्ट होईल. पण या ठिकाणी सत्ता आणि कर्ता ह्याच्यामध्ये फरक अगदी थोड्यामध्ये सांगायचा. म्हणजे एखादा राजा असतो, राजाची सत्ता असते, बरोबर आहे, पण समजा त्या राज्याचं दुसऱ्या राज्याशी लढाई निर्माण झाली तर राजा काही नेहमी लढायला जातो असं नाही.
त्याचे सैनिक जातात, त्याचे सेनापती जातात, राजा नियंत्रण करत असतो. सत्ता राजाची असते, प्रत्यक्ष कृती इतरांची असते. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सत्ता आणि कर्ता, म्हणजे सत्ताधारी आणि कर्ता ह्याच्यामध्ये फरक आपण लक्षात घ्यायचा. आणि तो फरक या ठिकाणी की सर्वेश्वर आहे, म्हणजे तो जो सर्वेश्वर आहे त्याच्यामुळेच त्रिभुवनाचा विस्तार झालेला आहे. सत्ता आहे त्याची त्रिभुवनावरती, पण तो निर्व्यापक आहे, तो कर्ता नाही आहे. आणि पुढे स्पष्टच म्हटलंय, आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पाऊ न लिंपे उदास वृत्तीचा. कसा असतो तो? सर्वेश्वरही तसाच असतो आणि हा मुक्त झालेलाही तसाच असतो. की कसा? की सगळी कर्म तो करतो तरी कवणे कर्मी न शिंपे, म्हणजे गुंतत नाही, कुठल्याही कर्मामध्ये गुंतत नाही, कुठल्याही कर्माला मी केलं असं तो म्हणत नाही. जे हातू पाऊ न लिंपे उदास वृत्तीचा. उदास वृत्ती ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका, की त्याची जी अलिप्तता, उदास वृत्ती ह्याचा अर्थ त्याची जी अलिप्तता आहे, त्या अलिप्ततेला, त्याच्या उदास वृत्तीला कर्तेपणाचा, काय म्हणायचं, कर्तेपणाचा डाग लागत नाही, कर्तेपणाचा विटाळ होत नाही, कर्तेपणा त्याच्या मनामध्ये नसतो, तो अलिप्तच राहतो. कर्तृत्वापासून आणि कर्मफळापासून तो अलिप्त राहतो. तीच त्याची उदास वृत्ती असते. जशी सर्वेश्वराची असते तशीच ह्याचीही असते. म्हणजे तुकारामाचं मी गेल्या वेळेला उदाहरण दिलं होतं की आपुलिया बोले नाही मी बोलत, हे जे आहे तुकाराम म्हणतात, किंवा तुकाराम असंही म्हणतात. साळुंकीचं उदाहरण देतात. साळुंकी काय आहे? साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाचे. साळुंकी बोलत, मंजुळ वाणी ही साळुंकीच्या मुखातून बाहेर पडते. म्हणजे कर्म आपणच करायचं असतं. साळुंकीच गाणारी असते. साळुंकी याचा अर्थ या ठिकाणी खरं म्हणजे कोकिळा असा, कोकिळाच गाणारी असते. कारण साळुंकीचा आवाज भयंकर हे असतो. तर साळुंकी म्हटलं त्याचा अर्थ कोकिळा आहे या ठिकाणी, किंवा कुठलाही सुंदर गाणारा पक्षी. तो त्याच्याच कंठातून शब्द बाहेर पडत असतात, वाणी बाहेर पडत असते. बोलविता धनी वेगळाची, असं जे आहे ना. किंवा तुकारामाने असं म्हटलंय, धन्याचा तो मालक, मी तो हमाल भारवाही. हे सगळं धन्याचं आहे, सर्वेश्वराचं आहे, मी फक्त हमाल आहे, भार वाहणारा. हे जे आहे ना, हे जे तुकारामांचे बोल आहेत ना, हे लक्षात घ्या. ही केवळ विनय नाही आहे. हा केवळ एवढा मोठा हा उंचीला पोचलेला माणूस केवळ विनयाने असं बोलतंय असं मानू नका. हे त्यांची मनोवृत्ती आहे, ही त्यांना ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या दृष्टीने, की मी बोलत नाही. ही त्यांची आतली भावना आहे तुकारामांची. आपल्यासारखं नाही की नाही मी काय केलं आहे असं आपण जे म्हणतो तसं नाही आहे. ते तुकारामांची ही वस्तुस्थिती आहे, त्यांच्या दृष्टीने ही वस्तुस्थिती आहे की माझी वाणी नाही आहे, हे मी करत नाही आहे, मी हमाल आहे. बोलविता धनी वेगळाची, करविता धनी वेगळाची, हे आहे. तर असं हे सर्वेश्वराचं स्वरूप आहे. आणि तसं ह्या मुक्त माणसाचं स्वरूप असतं. आणि पुढे असं शेवटी 79 ओळी आहे. जगाचा जीवी आहे परी कवणा कही नोहे, जगची हे होये जाये तो शुद्धी नाही. हे परमेश्वराबद्दल बोललेलं आहे की उद्गार आहे की जगाचा जीवी आहे, या सगळ्या सृष्टीमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. परी कवणाचा कही नोहे, कोणाचा कोणी नाही आहे.
सगळ्यामध्ये आहे, सर्वत्र आहे, पण कोणाचा कोणी नाही आहे, सगळ्यांचा तो, सगळ्यांचंच आहे. आपलं कसं असतं, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हे माझं, तसं नाही. तो सगळ्यांचा आहे, कवणाचा काही नव्हे, म्हणजे कोणाचा तो एक काही थोड्यांचा कोणी लागत नाही. जगची हे होये जाये तो शुद्धी नेणे, म्हणजे परमेश्वर तर असं आहे, सगळी सृष्टी निर्माण करतो, पण ती सृष्टी कधीतरी विलयालाही जाते आणि पुन्हा निर्माण होते. किंवा काही माणसं जन्मतात, काही माणसं मरतात, त्याच्याशी काहीही संबंध नाही. म्हणजे परमेश्वर आपल्याला मारतही नाही, आपल्याला तारतही नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. सगळं आहे ते आपलं कर्मच आपल्याला मारतं आणि आपल्याला तारतं. परमेश्वर काही करत नाही. आज इथं